नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. तर नीट 2022ची जी आपली परीक्षा आहे ती आता झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे आन्सर घेऊन त्यांचे मार्क्स कळालेले आहेत. आता ही परीक्षा झाल्यानंतर पण आपली खूप मोठी आणि महत्त्वाची परीक्षा बाकी आहे. ती म्हणजे की आपल्याला मिळालेल्या गुणांवर आपल्याला ॲडमिशन कुठे आणि कशा पद्धतीने मिळवायचं आणि आपल्या मार्कांवर आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या कॉलेजला ॲडमिशन कसं मिळवता येईल त्याची आता इथून पुढे परीक्षा आपली असणार आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शक अवेलेबल आहेत, यूट्यूबवर आहेत, पर्सनल तुम्ही काउन्सिलिंग पण जॉईन करू शकतात. पण हे सगळं करण्याच्या आधी एक कॉमन काही डॉक्युमेंटची आपल्याला गरज असते. तर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, तुम्हाला मेडिकलच्या कुठल्याही कोर्सेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर यावर्षी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवावे लागणार आहेत ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या निकालाच्या आधी तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होते एक 6 ते 7 प्रकारचे ॲडमिशन प्रोसेस आपल्या भारतामध्ये असतात. काही महाराष्ट्र शासनाचे असतात तर काही प्रोसेस तुम्हाला केंद्र शासनाचे असतात. तर कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट नसल्यामुळे एखाद्या मुलाला बाहेर पडावं लागू नये ह्यासाठी ही डॉक्युमेंटची यादी आम्ही पब्लिश करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी इथून पुढे हा व्हिडिओ क्लिअरली पाहायचा आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंट नोट करून घ्यायचा. जर तुमच्याकडे तो डॉक्युमेंट नसेल तर तो प्रोड्यूस करून घ्यायचा आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला नीटचे 3 डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला डॉक्युमेंट म्हणजे तुमचा नीटचा कन्फर्मेशन पेज, म्हणजे जो आता तुम्ही जो एक्झाम फॉर्म भरला त्याचं एक कन्फर्मेशन पेज, पहिलं पान एक्झाम फॉर्म भरल्याचं, त्याच्यावर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि तुमच्या नावाचे डिटेल्स मेन्शन होते ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड. आता मागच्या वर्षी काय झालेलं की खूप विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड एक्झाम सेंटरमध्ये जमा केले आणि त्यानंतर त्यांच्याकडे ॲडमिट कार्डची कॉपीच नसते. पण जेव्हा तुम्ही स्टेट काउन्सिलिंगचा फॉर्म भरतात तिथे तुम्हाला तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड अपलोड करावं लागतं. 2-3 दिवसाच्या विनंतीनंतर NTAने ॲडमिट कार्डची लिंक परत चालू केली. पण हा प्रॉब्लेम तुम्हाला यावर्षी होऊ नये म्हणून तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला परत एकदा डाउनलोड करायचं आहे. त्यावर फक्त फोटो चिटकवायचा आहे आणि त्याच्यावर सही करायची आहे. जसं तुम्ही नीटला घेऊन गेला होता त्या प्रकारचं एक डमी ॲडमिट कार्ड तुम्हाला अजून एक बनवून ठेवायचं आणि त्याची कॉपी तुमच्याकडे ठेवायची आहे. ते म्हणजे नीटचं ॲडमिट कार्ड. त्यानंतर आता जेव्हा नीटचा निकाल लागेल त्या निकाल लागल्यानंतरचा नीटचा मार्क मेमो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर नीट एक्झामचे बेसिकली 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कन्फर्मेशन पेज, तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड आणि नीटचा मार्क मेमो. त्यानंतर कुठल्याही रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी महत्त्वाचं लागतं ते म्हणजे तुमचा एक पर्सनल मोबाईल नंबर आणि ईमेल ID. सध्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेस डिजिटल असल्यामुळे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला ईमेलवर टाकलं जातं. इव्हन मागच्या वर्षी नीटचा निकाल आणि आन्सर की आणि तुमची OMR शीट देखील तुमच्या ईमेलला पर्सनली पाठवण्यात आलेली होती. तर तुमच्याकडे तुमचा एक सेपरेट मोबाईल नंबर आणि तुमचा सेपरेट ईमेल ID असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून किंवा तुमची एलिजिबिलिटी चेक करण्यासाठीचं प्रूफ म्हणून तुम्हाला 10वीची मार्कशीट आणि सनद ह्या दोन्ही गोष्टी लागतात. तर सनद म्हणजे काय, सनदला आपण म्हणतो पासिंग सर्टिफिकेट. तर जे स्टेट बोर्डचे मुलं असतात त्यांना फक्त आपण सनद हा शब्द वापरतो. CBSE किंवा ICSE बोर्डच्या मुलांचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे एकच असतं. पासिंग सर्टिफिकेटच्या 10वीचं महत्त्व एवढंच आहे की त्या मार्कशीट त्या सर्टिफिकेटवर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. तर स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी 10वीची मार्कशीट प्लस सनद मेन्शन करायची आहे किंवा आपल्याकडे घेऊन ठेवायची आहे. आणि CBSEच्या मुलांनी त्यांची CBSEची मार्कशीट जरी असेल 10वीची त्यावर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते, ती देखील तुम्हाला कामाला येऊ शकते. ओके. त्यानंतर सेम 12वी. तर 12वीची तुम्हाला मार्कशीट ज्या मुलांना आता नीट 12वीचा बोर्डचा निकाल तर ऑलरेडी लागलेला आहे. मागच्या वर्षी असं झालेलं की निकाल थोडासा उशिरा लागल्यामुळे मार्कशीट खूप लेट आल्या होत्या. तर 12वीची जी प्रेझेंट मार्कशीट आहे ती तुम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे. आणि रिपीटर जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे 12वीची सनद ज्याला पासिंग सर्टिफिकेट म्हणतो ते देखील येऊ शकतं. तर 12वीचं मेन तुम्हाला मार्कशीट महत्त्वाची आहे पासिंग सर्टिफिकेटपेक्षा. मार्कशीटवर तुमचे मार्क्स असतात जे तुमचे एलिजिबिलिटी डिक्लेअर करतात. तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क्स आहेत त्या मार्कशीटवरनं क्रॉस चेक केले जातात. तेव्हा 12वीची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे सनद आहे ते देखील चांगले, पण ती कंपल्सरी नाही आहे. पण पासिंग सर्टिफिकेट तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तरी चालेल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्हाला कुठे ॲडमिशन घेण्यासाठी लागतं ती म्हणजे तुमची 12वीची TC किंवा LC ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो तो असणार आहे आपला 5वा डॉक्युमेंट. लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. कुठे या सर्टिफिकेटला LC म्हणतात, कुठे TC म्हणतात. ओके. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट. तर हे जे सर्टिफिकेट्स आहेत हे 2 प्रकारचे सर्टिफिकेट्स असतात. एका सर्टिफिकेटमध्ये फक्त तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट मिळतं आणि दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एज कम नॅशनॅलिटी आणि डोमासाईल. तर तुम्ही जे मी म्हणलं की तिन्ही याचं एकत्र सर्टिफिकेट काढलेलं बेटर आहे. त्याच्यामध्ये एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल नावाचं जर तुमचं सर्टिफिकेट असेल तर तेच तुम्हाला नॅशनॅलिटी म्हणून पण चालतं आणि डोमासाईल म्हणून पण ते सर्टिफिकेट तुम्हाला चालतं. तर सर्व विद्यार्थ्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, कुठलाही स्पेशल कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, हे डॉक्युमेंट सगळ्यांकडं असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. ज्या मुलांना इन्कम बेस्ड ज्या काही स्कीम्स आहेत त्यांचा जर फायदा घ्यायचा असेल,
फॉर एक्झाम्पल EWS ही जी स्कीम आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ह्याचं तुम्हाला सर्टिफिकेट जरी मिळालं किंवा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, तर ॲडमिशन घेताना तुम्हाला सगळ्यांना इन्कम सर्टिफिकेट दाखवावं लागतं. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जरी बिलॉंग करतात तर तुम्हाला ॲडमिशनच्या आधी इन्कमच्या बेस्डवर तुम्हाला फीसमध्ये सवलत मिळते. फक्त SC आणि ST कास्टला याच्यामध्ये एक्झम्पशन आहे. बाकी सगळ्या कास्टला, OBC असेल, NT असेल, SBC असेल, कुठल्याही कास्टला तुमचं इन्कम दाखवावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाने या वर्षीचं इन्कम जे 2023पर्यंत व्हॅलिड असेल, या प्रकारचं इन्कम सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे, एक्सेप्ट SC आणि ST. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांकडे हा डॉक्युमेंट नसला तरी चालतो. त्यानंतर फॉर रिपीटर, जे मुलं रिपीट करतात त्यांना ॲडमिशनच्या वेळेस एक 100 रुपयाचं गॅप सर्टिफिकेट लागतं. आपल्याकडे तो सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तो आपण टाकलेला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर जे फक्त रिपीट करतात किंवा ज्यांचा एज्युकेशनल गॅप आहे त्या विद्यार्थ्यांकडे गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता जे पुढचे डॉक्युमेंट्स आहेत ते फार जास्त कंपल्सरी नाही आहेत, पण ते असल्यामुळे तुमची प्रोसेस करायला किंवा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ईज होऊ शकते. त्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वतःचं बँक अकाउंट असेल तर त्यांना ॲडमिशनच्या वेळेस जेव्हा स्कॉलरशिप तुम्हाला अप्लाय करायची असते त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टींची मदत होते. फिटनेस सर्टिफिकेट, आता परत हा एक डॉक्युमेंट आहे की हा सगळ्यांना तुमच्याकडे असावा लागतो. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे दरवर्षी इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलं जातं. कुठल्याही रजिस्टर्ड MBBS प्रॅक्टिशनरकडनं तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यायचं असतं. सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना ते A to Z मुलांना ते लागू असतं. जरी तुम्ही PWDमध्ये असाल तरी देखील तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड MBBS प्रॅक्टिशनरकडनं ते घेतलेलं कधी पण चांगलं. त्यानंतर आधार कार्ड, ॲडमिशन्स प्रोसेसमध्ये एक तुमची युनिक आयडेंटिटी मेंटेन करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये नोंदणी करताना तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागतो, तेव्हा तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता पॅन कार्ड हे कंपल्सरी नाही आहे. खूप इन्फॉर्मेशन ब्राउचर्समध्ये किंवा कुठेतरी तुम्हाला दिसेल की पॅन कार्ड काढायला सांगितलेले, तर ते कंपल्सरी नाही आहे. पण तुमचं वय जर 18 झालेलं असेल तर तुम्ही ते पॅन कार्ड काढून घेऊ शकतात. ओके, ते तुम्हाला पुढच्या काही गोष्टींसाठी कामाला येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बँक अकाउंट उघडायला पण तुम्हाला पॅन कार्ड कामाला येतं, तिथून तुम्हाला स्कॉलरशिपची प्रोसेस इझिली करता येते. आता हे झाले सगळे बेसिक डॉक्युमेंट्स. आता जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे की रिझर्व्ह कॅटेगरी असतील, EWS आहे, SC ST असेल, डिफेन्स असेल, महाराष्ट्र कर्नाटक बोर्ड असेल, यांना हे जादा डॉक्युमेंट, या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त हे एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला आणणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया EWS म्हणजे काय? इकॉनॉमिकली विकर सेक्शन. हे अशी कॅटेगरी आहे जे कुठल्याच रिझर्वेशनमध्ये बिलॉंग करत आहेत, म्हणजे ज्यांना जातीचं कुठलंच आरक्षण नाही आहे, पण ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना हे EWS सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेट 2 प्रकारचे असतात, एक असतं महाराष्ट्र शासनाचं, एक असतं केंद्र शासनाचं. तर महाराष्ट्र शासनाच्या सर्टिफिकेटमध्ये अगदी सिम्पल आहे. जर कुठल्याही अशा विद्यार्थी जो कुठल्याच कॅटेगरीला बिलॉंग करत नाही, म्हणजे जो आपण ज्याला म्हणू की जो अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, जर त्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल, त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं उत्पन्न जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्ही EWS सर्टिफिकेट मिळवू शकतात. ते तुम्ही लवकरात लवकर मिळवलं पाहिजे. ते 2 प्रकारचं असतं, एक असतं स्टेट गव्हर्नमेंटचं, एक असतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. बऱ्याच वेळा विद्यार्थी अशा चुका करतात की सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट घेऊन ते स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲडमिशन प्रोसेसला जातात आणि तिथं नेमकं त्याच दिवशी त्यांचा तो ॲडमिशनचा क्लेम रिजेक्ट केला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना या छोट्याशा चुकीमुळे ॲडमिशनला मुकावा पण लागलेला आहे. तेव्हा लक्षात घ्या, जर तुम्हाला केंद्र शासनाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सेंट्रल EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेत आहात तर तुमच्याकडे स्टेट EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे सर्टिफिकेट दरवर्षी काढावं लागतं. मागच्या वर्षी काढलं असेल तरी देखील तुम्हाला यावर्षी काढावं लागतं. यावर्षीचं सर्टिफिकेट ॲटलीस्ट 2023पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेटवर त्याची व्हॅलिडिटी दिलेली असते, ते तुमचं 2023पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. ते काढण्यासाठी तुम्हाला तुमचे काही बेसिक डॉक्युमेंट्स आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट सादर करावं लागतं. त्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. ओके, EWS झाल्यानंतर आपण बघूया की आता रिझर्व्ड कॅटेगरी, ज्या की सगळ्या मेजॉरिटी मुलं, एक 50% मुलं रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करत असतात, त्यांना काय काय लागतात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्व रिझर्व्ह कॅटेगरी, ज्याच्यामध्ये OBC, SC ST, NT1 NT2 NT3 आणि SBC ह्या सगळ्या कॅटेगरी येतात. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एक व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट हे लाईफ टाईममध्ये एकदाच काढायचं असतं. ओके, तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की त्यांची कास्ट व्हॅलिडिटी प्रोसेसिंगमध्ये असते. 2 ते 3 वर्ष आधीपर्यंत व्हॅलिडिटी नसलेल्या मुलांना फक्त व्हॅलिडिटीच्या पावतीवर ॲडमिशन दिलं जात होतं, पण 2019पासून असं केलं जात नाही आहे. व्हॅलिडिटी असल्याशिवाय तुम्हाला तुमच्या ॲडमिशनच्या दिवशी जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुमचा तो ॲडमिशनचा क्लेम रद्द केला जातो आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला ओपन राऊंडमध्ये टाकलं जातं. तेव्हा जे कोणी विद्यार्थी SC ST OBC ज्या काही कॅटेगरीला बिलॉंग करत असतील त्यांनी लवकरात लवकर, त्यांची व्हॅलिडिटी अजून आलेली नाही आहे, त्यांनी लवकरात लवकर व्हॅलिडिटीमधल्या चुका जर असतील त्या दुरुस्त करून फॉलोअप घेऊन तुम्हाला तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे मिळवणं गरजेचं आहे.
त्याच्याशिवाय तुमच्या कॅटेगरीचा क्लेम तुम्हाला मिळवता येत नाही. तर तुमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे की आपलं तिसरं सर्टिफिकेट आहे, ते जर असेल तरी तुम्हाला तुमची कास्ट तुम्हाला तुमच्या कास्टचे बेनिफिट मिळवता येत नाहीत. कुठल्याही कास्टचा बेनिफिट मिळवण्यासाठी हे तिन्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, एक्सेप्ट SC आणि ST. तुम्ही जर OBCला बिलॉंग करतात तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे तिन्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दल आपण डिस्कस करूया. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे आपण ज्याला दारिद्र्य रेषेखालचं सर्टिफिकेट आपण म्हणतो, तर ते एकदा काढलेलं सर्टिफिकेट 3 वर्ष व्हॅलिड असतं. तुम्हाला फक्त एवढं बघायचं की तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट ऑलरेडी असेल तर त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला ॲटलिस्ट 31 मार्च 2023 पर्यंत असणं गरजेचं आहे. कोणाचं 24 असेल, कोणाचं 25 असेल, कोणाचं 26 जरी असेल तरी देखील ते चालतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सर्व रिझर्व कॅटेगरीच्या मुलांकडे असणं गरजेचं आहे. आणि आता 4 नंबरचं आणि महत्त्वाचं सर्टिफिकेट, जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करतात. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रिझर्व कॅटेगरी मोजक्याच आहेत. आपल्या स्टेटमध्ये आपल्याला NT1, NT2, NT3 आणि SBC अशा काही ॲडिशनल कास्ट दिसतील, पण सेंट्रलमध्ये ह्या सगळ्या कास्ट OBCमध्ये येतात. जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आयुषच्या किंवा मेडिकलच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बरेच SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये चुका करतात. त्यांना कुठेतरी असं ऐकायला मिळतं की SCचं सर्टिफिकेट हे स्टेट गव्हर्नमेंटचं सेंट्रलला चालतं. ह्या गैरसमजामुळे खूप जणांचं ॲडमिशन मुकतं. बरेच विद्यार्थी एम्सला लागल्याच्यानंतर सेम आपल्या महाराष्ट्राचं सर्टिफिकेट तिथे घेऊन जातात आणि ते सर्टिफिकेट तिथे कन्सिडर केलं जात नाही. तेव्हा सगळे कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांना केंद्र शासनाच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल, जर ते NTमध्ये असेल तर त्यांना OBCचं घ्यावं लागेल. तर तुम्हाला OBC, SC, ST आणि EWS हे 4 सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये पण मिळतात. तर ज्यांना सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. जरी तुम्ही घेतला आणि कॉलेजला नंबर लागला, हे सर्टिफिकेट नसेल तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही आणि ऐन वेळेला शेवटच्या दिवशी तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं किंवा तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर देखील जाऊ शकतात. हे झाले आतापर्यंतचे महत्त्वाचे डॉक्युमेंट जे मेजॉरिटी मुलं ह्या कॅटेगरीजला बिलॉंग करतात. आता पुढचे आपण पटपट डिस्कस करून घेऊयात. जे विद्यार्थी डिफेन्समध्ये बिलॉंग करतात त्यांना काय लागतं. जर तुम्ही डिफेन्स 1मध्ये बिलॉंग करता, ज्याला आपण म्हणू की एक्स सर्व्हिसमनमध्ये जर तुम्ही तुमचे पालक बिलॉंग करता तर त्यांना एक्स सर्व्हिसमनचं सर्टिफिकेट जिल्हा सैनिक बोर्डाकडून आणलेलं प्लस त्यांच्या पालकांचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्याचं डोमासाईल इथे आणि पालकांचं डोमासाईल तुम्हाला डिफेन्स 1च्या क्लेमसाठी कामाला येतं. डिफेन्स 2 म्हणजे ॲक्टिव्ह सर्व्हिसमन सर्टिफिकेट. त्यासाठी तुम्हाला जिल्हा सैनिक बोर्डाचं परत ॲक्टिव्ह सर्व्हिसमन सर्टिफिकेट, परत तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट. जे कोणी व्यक्ती डिफेन्समध्ये बिलॉंग करतात त्यांचं डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. ओके. तिसरं म्हणजे डिफेन्स 3चं सर्टिफिकेट. याला सेम जर तुमची बदली झालेली असेल, या केसमध्ये डिफेन्स रिझर्वेशन तुम्हाला मिळतं, तर तुम्हाला ॲक्टिव्ह सर्व्हिसमनचं सर्टिफिकेट, परत तुम्हाला डिफेन्स व्यक्ती जो महाराष्ट्रातनं बाहेर बदली करून गेलेला आहे त्यांचं ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. या तिन्ही रिझर्वेशनसाठी हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. आता महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर खूप कमी सीट्स या रिझर्वेशनला आहेत. अप्रॉक्सिमेटली 8 सीट MBBSला आणि 3 सीट BDSला या रिझर्वेशनला बिलॉंग करतात. तर यासाठी काय लागतं, तर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बोर्डमध्ये बिलॉंग करता तर तिथलं डिस्प्यूट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही MKB ग्रस्त भागामध्ये राहतात असं एक सर्टिफिकेट तुम्हाला असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्यानंतर मदर टंग सर्टिफिकेट. आता मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुमची TC जी असते 12वीची किंवा 10वीची किंवा कुठली पण TC, त्या TCवर तुमची मातृभाषा मराठी मेन्शन केलेली पाहिजे किंवा तुम्हाला एक वेगळं सर्टिफिकेट तहसील कार्यालयातनं किंवा एक 100 रुपीच्या बॉन्डवर ॲफिडेविट करून द्यावं लागतं, ज्याच्यात तुम्हाला स्वतः मेन्शन करावं लागतं की माझी मातृभाषा मराठी आहे. ओके. मदर टंग सर्टिफिकेट. आणि आता MKBचे बेनिफिट मिळवण्यासाठीचं जे अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमची 10वी किंवा 12वी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ग्रस्त एरियातनं झालेली पाहिजे, त्याचा तुम्हाला दाखला असणं गरजेचं आहे. हे झालं MKB. त्यानंतर हिली. महाराष्ट्रातल्या सर्व गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये हिलीला रिझर्वेशन आहे. तर हिली एरियाचं रिझर्वेशन मिळवण्यासाठी तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स लागतात. ते म्हणजे बेसिकली तुमचं पॅरेंट डोमासाईल, म्हणजे तुमचे पॅरेंट हिली भागातनं राहतात याचं एक तुम्हाला प्रूफ लागतं. त्यानंतर तुमचं हिली एरिया सर्टिफिकेट तहसील कार्यालयामधनं जे काही डोंगरी भाग शासनाने डिक्लेअर केलेले आहेत तिथलं हिली सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. हे तुम्हाला तहसीलमधनं मिळतं. पॅरेंटचं डोमासाईल, हिली सर्टिफिकेट प्लस 10वी किंवा 12वी तुमची हिली एरियातल्या शाळेमधनं किंवा कॉलेजमधनं झालेली आहे याचं प्रूफ तुम्हाला लागेल. हे 3 डॉक्युमेंट जर असतील तर तुम्ही हिली एरियाचे बेनिफिट मिळू शकतात. हिली एरियाचे कट ऑफ कधी कमी येतात, पण ॲप्रॉक्सिमेटली हे कट ऑफ MBBS गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या कट ऑफच्या इतकेच असतात. किंवा सिव्हिल सर्जन जो असतो तो तुम्हाला एक PW सर्टिफिकेट देतो. ओके. तर ते तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर सिव्हिल सर्जनने दिलेलं PW सर्टिफिकेट प्लस मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट ॲज पर NSC, हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर दरवर्षी आपलं नीट डिक्लेअर करतं त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये Annexure C मध्ये एक फॉर्मॅट दिलेला असतो. आपलं जे कट ऑफचं बुक आपण रिलीज केलेलं आहे त्यामध्ये हे सगळे Annexure C किंवा जे काही फॉर्मॅट तुम्हाला लागतात त्या सगळ्या फॉर्मॅटची कॉपी आपण दिलेली आहे.
तर ही झाली आतापर्यंतच्या डॉक्युमेंटची माहिती. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचं की हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्हाला मेडिकल कोर्समध्ये कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, MBBS असू द्या किंवा BSc नर्सिंग असू द्या, तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट असतील ते वेल अँड गुड. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही जी पुढची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे, या ॲडमिशन प्रोसेसबद्दल तुम्हाला काही जरी अडचण येत असेल किंवा ही ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला विजन करिअर काउन्सिलिंगच्या टीममार्फत जर करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या दिलेल्या नंबर्सला कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल, आपले व्हॉट्सअप ग्रुप या सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेसच्या संपूर्ण माहितीसाठी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.